नमस्कार, मी सलीम शेख. न्यूज अनकटच्या माध्यमातून लातूर शहरातील मतदारांची मते जाणून घेणार आहोत. न्यूज अनकटचा आवाज लोकसभेचा कौल मतदारांचा हा कार्यक्रम घेऊन मी आज आलेलो आहे. मी आहे लातूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत. जे महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण कर्नाटक मधनं शेतकरी सोयाबीन घेऊन येथे येतात. सोयाबीनचं मोठं हब मानलं जाणारा हा लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. तर येथील शेतकऱ्यांचे कौल आपण जाणून घेणार आहोत. आजची काय परिस्थिती आहे तुमची? सर, आज रोजी जर पाहिलं तर सोयाबीनची घट झालेली आहे. सोयाबीनला भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांनी घरी 2 वर्षापासून सोयाबीन अजून एक 50% ते 35% साठवण करून ठेवले. तर शासनाने जो आयात निर्यात या धोरणावर जो त्यांचा निर्णय झालेला आहे तो निर्णय 100% नाही, 101% चुकीचा निर्णय आहे. तर शेतकऱ्याच्या हितासाठी किंवा शेतकऱ्याच्या कुठल्या तरी चांगल्या योजनेसाठी म्हणा तर त्या शासनानं कुठेतरी बदल करायला पाहिजे. कुठेतरी शासनाने आयात निर्यातचा जो प्रश्न त्यांनी करून ठेवलेला आहे त्या विषयावर कुठेतरी गांभीर्याने शासनानं विचार करायला पाहिजे. आज सोयाबीनला सरासरी 5,500 ते 6,000 रुपये या भावाच्या प्रमाणे सोयाबीन रेट राहायला पाहिजे. पण आज सोयाबीनची परिस्थिती अशी आहे की 4,500 ते 600 रुपये सोयाबीनला दर मिळाला. तुमचं कोणीतरी प्रतिनिधी वगैरे दादी आलता का तुमच्या? येतो ना, दोन्ही बीजेपीचे आलते, काँग्रेसचे आलते. काय म्हणले? त्याने काय म्हणले, भाव देऊत निवडून द्या म्हणले. मग 10 वर्षात त्यांनी भाव 2014 मध्ये 7,000 भाव होता सोयाबीनला, आता 4,000 आहे, 4,500 आहे. म्हणजे भाजपच्या काळात चांगलं होतं का काँग्रेसच्या काळात? काँग्रेसचा काल चांगला होता, भाजप नाही. कर्नाटक मधून सुद्धा शेतकरी लातूर बाजारपेठेत येत असतात. तर काय सांगताल सरकार सध्याला चालू सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? चालू सरकार म्हणते बीजेपी सरकार चांगलं आहे. म्हणजे काय योजना भेटल्या बीजेपी? काय योजना? भरपूर योजना भेटल्या. कोणत्या कोणत्या योजना भेटल्या? कोणते पाणी, नळ, घर सगळं भेटले. सगळे भेटले. आणखीन तुम्हाला आता सरकारकडनं काय अपेक्षा आहे? काय नाही, काय शेतकऱ्याला जरा सांभाळलं तर सरकार स्थिर राहील. काँग्रेसच्या काळात काम चांगलं होतं का भाजपच्या काळात? तुम्हाला दोन्ही तुलना केल्या तर काय वाटते तुम्हाला? नाही, आता असा विषय येऊ लागला की जेव्हा आपलं काँग्रेसचं शासन किंवा काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये आमच्या औषध मतदारसंघातले पाशा पटेल आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं आमच्या इकडं भरपूर रस्त्यावर उतरून आंदोलनं केली की बाबा 10,000 8,000 या भावामध्ये सोयाबीनचे रेट राहायला पाहिजे. मग आज तुमचं सरकार आम्ही निवडून दिले. आज तुम्ही 10 वर्षापासून राज्य करू लागला. तर 10 वर्षाच्या काळामध्ये शासनाने शेतकऱ्याच्या हितामध्ये कुठलाच असा चांगला वाटावा असा प्रकल्प किंवा योजना त्यांची कुठली काही दिसून आलेली नाही. 88 पासून मी या मार्केट यार्डामध्ये काम करतोय आणि काम करत असताना तर आम्ही शासनाच्या नियमात पूर्णपणे माथाडी कामगार काम करतो. पण या शासनाने धोरण पहिलं ज्या टायमाला त्यांनी निवडून येण्याच्या आधी आम्हाला तुमच्या धोरणात आम्ही कामगाराच्या बरोबर आहोत. पण ही जे आत्ताचं शासन आहे ना, ही शासन असं आहे की भांडवलशाही विरुद्ध कामगारशाही झालेलं आहे. असं शासन असल्यामुळे यावेळेस आमचं तर मत नाही की कामगारासाठी की आमचं कामगार तुम्हाला हे भाजपच्या पाठीमागं राहील असं आम्हाला वाटतं. यावेळेस कुणाच्या पाठीमागं? आम्ही यावेळेस काँग्रेसच्या पाठीमागं राहू किंवा काँग्रेसच्या पाठीमागं राहायचा उद्देश की कारण का 1900 आमचं मार्केट यार्ड म्हणजे या ठिकाणी माथाडी मंडळ लातूरला 93ला लागलेलं आहे. पण 93ला लागल्यापासून आम्हाला काँग्रेसवाल्यानं भरपूर म्हणजे या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती आणि आम्हाला माथाडी बोर लागू होऊ देत नव्हते हीच भाजपवाले त्या टायमाला. ही असल्या विरोधात असल्यामुळं, ही भांडवलशाही सरकार असल्यामुळं आम्ही यावेळेस तर काही सोबत राहणार नाही. शेतकऱ्याला का आता आम्हाला सोयाबीन काढायला 5,000 रुपये घेऊया पिशवीला आणि इथं विकलेलं 4,200. मग आता कशी शेतकऱ्याची हालत ही कोण सुधारणार आहे? सरकार तर आमच्याकडे बघायला तयार नाही. हे बीजेपीचा पकवाजबाजी ते पाशा पटेल नावाचं गेलं हे पुन्हा तुमचं मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री काढाय 4,000 भाव ते फडणवीस साहेब टाळबाजीत औरंगाबादपर्यंत गेलते की आम्हाला सोयाबीनला एवढा भाव द्या. त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं, 2,000 भाव होता, त्यावेळेस 4,000 द्या म्हणत होते. आता त्यांनीच अध्यक्ष असून त्या कृषी मूल्यांकाचे त्यांनीच आज त्यांच्या सत्तेत असून देखील भाव देत नाहीत आम्हाला. आज आम्हाला 400 रुपयाला पोतं होतं, आज ते 1,500 रुपयाला गेले आणि आमच्या कोपऱ्याला गुळ लावून 2,000 रुपये आमच्या पदरात टाकलेले.
हे सरकार सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? सरकार आम्हाला हे बरोबर देत नाही किंवा योजना राबवत नाही काही. काय योजना राबवल्या पाहिजे शेतकरी? शेतकऱ्यासाठी आता आमचं जे अमानत आयोग होता ते देखील राबवलं नाही आमच्यासाठी किंवा कुठलाच कोणता हे नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला ह्यावेळेस सरकार बदलायचे. का बदलायची सरकार? का बदलायचे? का दिले त्यानं आश्वासन देऊन आम्हाला गोडी लावली त्यानं. काय आश्वासन दिलं? का आश्वासन ही करतो ती करतो. हं. का दिले त्यानं सरकारनं आम्हाला? हं. तुमच्या खात्यात कुठले पैसे 15 आले? लाख नाही त्यानं संडास बाथरूमचे पैसे दिले नाही साधं. हं. कोणतं गाव तुमचं? होळी लोदगा. होळी लोदगाव. संडास बाथरूमचे पैसे भेटले? काहीच दिलं नाही. घरकुल योजना आल्या असतील तुमच्या गावात? घरकुल योजना आले सगळी चालले. कोणाला दिले काय केले? तुम्हाला घरकुल सुद्धा काहीच दिलं नाही त्या सरकारनं. लातूर शहरातील काही महिला आहेत सोबत, त्यांचे संवाद साधला. नमस्ते. काय नाव मावशी तुमचं? अनिता कांबळे. काय सांगताल तुम्हाला सरकारच्या काय योजना भेटल्या तुम्हाला? आम्हाला काय भेटायला? महागाई दुनियाची झाल्या इथं काय भेटतंय? आता नोटा बदलल्या तर त्या नोटामध्ये पुरवणी सुद्धा येईना गेलंय आम्हाला काही. आणि काय भेटणार आहे इथं? घरकुल योजना, गॅस योजना. कुठं घरकुल आल्यात? घरकुल पाण्याचा दुनियाचा त्रास आहे. घरकुल आम्हाला नाहीत. घरकुल बांधायचं तर पैसा लागते का नाही आम्हाला? खावं का घर बांधावं? काँग्रेसच्या काळात तुम्हाला काय योजना भेटत होती आणि आता काय भेटत होते? तेव्हा 1000 रुपयामध्ये पिशवीभर बाजार बी येत होता आणि पैसे बी राहत होते. आता 500 मध्ये बाजार बी येईना आणि पैसा बी येईना महागारी हातामध्ये. मग काय नाही हो आणि काय आणावं? भाजपचा काळ चांगला, काँग्रेसचा काळ चांगला? काँग्रेसचा चांगला होता आम्हाला. कशावरून काँग्रेसचा काळ चांगला? तेव्हा नोटा बदलत नव्हत्या आणि नोटा बी चांगल्या होत्या. तेव्हा भाज्या आणि पाणी बी स्वस्त होतं आणि सगळं पैसा बी राहत होता. महागाई बद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्ही महागाई म्हणताय, महागाई वाढली. काय महागाई वाढली? महागाईन काय गॅस वाढलेलाच आहे. पाण्याचा टॅक्स घेतात. लोकांना पगारी देत नाहीत. घरपट्ट्या घेतात. पगारी वेळेवर करत नाहीत. मग काय 7 वेतन देतो म्हणतात. म्हातारे माणसं मरून गेले. आजपर्यंत 7 वेतन नाही का नोकरीवर लोकांना घेतलं नाही. तुमचं काय? तुम्ही काय नोकरीवर आहात का? काय भांडे घासून खाता? भांडे घासून. मग भांडे घासून खावा का तिथले पैसे आलेले पुरवणी करावं घरामध्ये? उज्ज्वला गॅस योजना हा सरकारची घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. नाही ना आम्हाला पोहोचली नाही. आम्ही विकत गॅस घेतला 800 रुपयाचा. आम्हाला इकडे मावशी, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला हुलगुंड्याच्या गलीला कुणाचं घरकुल बी आलं नाही. नळ आले नाहीत. समजा बंद केल्यात. काय तर म्हणाय गेलं की येतं फलानं येतं त्यानं म्हणतं आम्हाला पुढे करा आम्ही देतो. ह्यानं म्हणतं पुढे करा ह्यानं देतो म्हणतं अशी म्हणतात. आणि त्यांचं आलं की कुठं तोंड दाखवत नाही. तर चालू खासदाराबद्दल काय वाटतं तुम्हाला? चालू खासदार जे आहेत आम्हाला पाणी ना आम्हाला घरपट्टी पाहिजे बघा. दुसरं काय नाही. कुणालाच दिलं नाही आमच्या हुलगुंड्याला वड्रवाला. नागरिकांमध्ये नक्कीच रोष आहे. पाण्याचं समस्या आहेत. उज्ज्वला गॅस योजना आलेल्या नाहीत. घरकुल योजना आलेल्या नाहीत. तमाशी, तुमचं काय नाव आहे? रावबाई भालेराव. काय तुमची काय समस्या आहेत? सबसिडी तुम्ही बंद केली. पगारीला टॅक्स लावलं. सगळं महागाईन करून सोडलो. डाळ 200 रुपयाला किलो डाळ तुरीची. पहिलं किती होती? पहिलं कमी होती. 60 रुपयाला 50 रुपयाला डाळ होती. आता काय केलं 200 रुपयाला किलो डाळ तुरीची. आणि मसूर ती मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ 100च्या पुढून केलो. मग रोजगार करावं किती खावं किती तुम्ही सांगा. आम्ही आता किती रोजगार किती आहे? किती राहत या 500 बी राहिलं तर पूर्ण गेलाय की पुरतय का? काँग्रेसच्या काळात किती होता रोजगार? काँग्रेसच्या काळात 100 होता. 100 मध्ये पुरत होतं का? पुरत होतं सगळं. पुरत होतं. आता 500 देऊन पूर्ण गेले. तुम्ही इकून वाढीला लावून इकून काढून घेऊ लाव का नाही? चालू सरकारबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे सरकार स्थिर राहायला पाहिजे का बदल व्हायला पाहिजे? सरकारमध्ये बदल चेंज झाला पाहिजे. आम्हाला सगळी व्यवस्था दिलं तर राहू द्या नाही तर चेंज झाला पाहिजे. काय सोय आहे? काय मोठ्या लोकांची घर भरता तुम्ही? गरीबाचे काय नाही खरं. उगाच चिंगरून टाकायला तुम्ही. रातभर कोण चोर येऊलेला कोण बिवलेला तर आमच्या घराने. सरकारबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय सरकारनं तर केलंय? करणाऱ्याचं चांगलं केलंय. गरीबाचं काय चांगलं केलंय त्यांनी? सरकारनं तर काय केलंय? भाजप सरकार म्हणते की महिला सुरक्षित आहेत, काय देश नाही काय सुरक्षित आहेत. जी बी त्यांच्या महिला असतील जवळचा त्यांचं नातं गोत काय त्यांचं चांगलं केलंय. गोरगरिबाचं काय चांगलं केलं नाही.